कधी आला? हे काय आता इस्त्री नव्हती, इस्त्री करायला घरी आलो. इस्त्री तर आता बी नाही. ओम्या काय खाली येऊन थांबले काय? मग तेच मला कॉल आला तर ओम्याचा. ओम्या म्हणते अरे खाली येऊन थांबलोय मी. खाली बी म्हणणार ना बरं का, खाली येऊन थांबलोय मी. तर मित्रांनो, सिद्धूला घरी सोडून आपण चाललेलो आहोत खाली, कारण खाली ईश्वर आणि ओम्या दोघ जण खाली थांबलेले. काहीतरी ईश्वरच्या गाडीचा वालचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो खाली थांबलेला आहे. तर आपण तो काय प्रॉब्लेम आहे तो बघूया आणि त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. सायकलवाल्या, रिक्षावाल्या, कोणत्याच आवाज येतोय? म्हणजे आमच्या गाडीचा आवाज येतोय का? अरे मी म्हणतोय तुझ्या ह्याचा येतोय. वालचा काय गोंधळ झाला बाबा आता याला. माल तुटलाय काय आतून टायर नाही लागला डायरेक्ट. आईच्या गावात राह. आता निघायचं होतं शिक्रापूरला आणि ह्या ऐन टायमाला असली घालून बसलेली. झाले असते गाडी काढून तिथं हे पण निघले असते. आता हवा गेली सगळी. हे आत्ता झालंय वाटतंय. आम्ही आल्या निम्मी हवा गेली. कोण झटलंय वाटतंय त्याला. पोरं बिर यायत नाही आसपास. तुझ्यासाठी वाईट वाटलं मला. म्हणलं सगळे तुला सोडून गेले, तुझ्याकडे गाडी नाही. एवढा हे बघा इथं एवढी मोठी गाडी घेऊन आला आणि मला म्हणते अरे अभे आता काय करायचं आपण इथं. हा लाज आहे का? लाज आहे. तर मित्रांनो, आम्ही पंक्चरच्या दुकानात जाण्यापासून गिवअप मारलेलं आहे, कारण आधी गेलेलं आहे बिजत फाट्यावरती आणि फाट्यापर्यंत जाण्याची सुद्धा ह्यांची कॅपॅसिटी नाही. तर मित्रांनो, आप्पा सगळं सामान आणायला चाललेले आहेत. ज्यूस प्यायचा होता आप्पा. कुठला? तो ऍपल यो समोरचा तो तिकडे गेलाय, मागे गेलाय. अरे इथंच आहे ना, एकाही दुकानी लालवालं त्याचं ऍपल वाल्याचं. तिथलं नाही ते. मग कोणता प्यायचा? चालू काय आबे आयला मग कशाला चांगल्या पार्किंग मधली गाडी काढली राव. इथं कोपच्या चिटकून लावायला. जवळ पडते. कणसाचा व्यापारी बनवू का तो आता? बनतो ना. कंस कोथिंबीर घ्या, कोथिंबीर घ्या, कोथिंबीर घ्या, कोथिंबीर. 14 असे पांढरे कपडे घालून. तर मित्रांनो, सर्व सामान घेऊन झालेले आता आणि आता आपण डायरेक्ट मोबाईल धरतो ना, पडतो नेमकं चलतंय काय, डायरेक्ट घाबरून जात असतील. तर चला मित्रांनो, आता इथून सर्व सामान ते घेऊन झालेले आता आपण घरी निघत आहोत. आणि घरी निघून मी फॅमिली सोबत नाही गाडी चालवत. अरे एकट्याच. आणि मित्रांसोबत तर बिलकुलच नाही चालवत. तर मित्रांनो, आम्ही आता इथून निघत आहे. मी आणि सिद्धू दोघं पुढे चाललेलो आहे आणि आधी आणि मम्मी थोडं मागून येणार आहे, कारण अजून थोडंसं घरात कामं राहिलेली आहेत. तर चला मित्रांनो, जाऊया आपण. हे खालचं भैयाकडून झाले. इथं चेंबलं होतं का, एक लोणावळ्याला झालं, एक ईशाकडून झाले. हे पण ईशामुळं. आणि त्याच्यात तुमचं योगदान कशात होतं? पलीकडच्या साईडने योगदान आहे का तुमचं? 12 दिवसानंतर ठोकली होती. इथं पण आहे, आता रिपेअर करून घेतलेले. तर मित्रांनो, गाडी धुवून झालेली आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे प्लॉटच्या दिशेने. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही प्लॉटवरती आलेलो आहे, पण आप्पा चक्क गोधडी धुत आहे. आता आप्पाची अवस्था थोडी खराब आहे म्हणून आप्पा दाखवत नाही. मी तुम्हाला गोधडी दाखवतो, पण याला बघून सिद्धू जसं मनामध्ये खुश होत आहे. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. तो आनंद मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आता यांनी ते आणल्यात नारळाची झाडं, कडेने लावायला इकडून तिकडून सगळीकडे नारळाची झाडं लावणार. 3 दिवसापूर्वी आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस ते काय करायचं तुला देतो मी लाकडं, तिथं पलीकडं एकदम घेऊन जाऊ सगळे बरं का. छोटे छोटे काट पोळीत पाहिजे ना, असे थोडे छोटे छोटे मोठे. अरे ताईचा कॉल आला होता बघ. तू कॉल केलता का? ए बिबट्या. किती वेळ रोहित दादाचं आगमन. चप्पल तरी घालतो. अरे हे काय होतं?
चाललो बाबा मी म्हणून. चला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तर मित्रांनो वडापावची तयारी झालेली. इथं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि रोहित माझ्या 2-3 शब्द ऐकून आलेला आहे. कॉलवरच त्याला मी थोडा झापला होता. कंपनीत होता तेव्हा तो कामावर होता. पण चला काय विषय नाही, नीट झालं सगळं. आता पप्पा या ठिकाणी इथं वडे असे गोल गोल करत आहे. पप्पांना अचानक मध्ये आम्ही एकदम झटका दिला. त्यांना काहीच माहित नव्हतं प्लॅन बद्दल, पण आल्या आल्या त्यांना डायरेक्ट आम्ही सरप्राईज दिलं. आणि ते सरप्राईज म्हणजे वडापाव तुम्हाला बनवतो. सिद्ध्या कुठे कधी येणार आहे रे? हे बघा मित्रांनो, सिद्धार्थचं नाव घेता सिद्धार्थचं आगमन झालेलं या ठिकाणी. मित्रांनो सिद्धार्थ बिबट्या आलेला आहे कपडे बदलून. हे बघा मित्रांनो कसे एकदम फ्रेश मध्ये एकदम उरकून आलेला आहे तो. अरे दुसरीकडे बस, धुराट तोंड टाकून कशाला बसला? काही म्हणू दे, पण जे करतात ना इतकं मस्त वाटतं ना ते. असं आता तू उद्या काय टाकणार आहेत बाबा ते, ह्याचं कुतूहल आपल्या घरच्यांना लागलंय म्हणजे बाहेरच्यांना सुद्धा. आता माझे एक जण त्याला मी आपलं सहज बसल्या बसल्या पहिला ह्याचा व्हिडिओ आल्यावर मी ते हे केलं होतं ना, सबस्क्रायबर करून टाकलं होतं. त्याला म्हणलं होतं माझ्या मुलाचे व्हिडिओ बघत जा. तेवढा एक केला होता मी. तर तो आता मला फोन करून विचारतोय, सर आज कुठलंही हो त्यांचं काय? हा मी म्हणलं का रे तुला लय मायराव म्हणलं आम्ही ना असं मजेशीर सगळे मित्र लावून बघतो मोबाईल मध्ये. लय भारी वाटतं कारण नॅचरल मांडतात ते फसले होते कुठे चुकला होता रस्ता ना, स्क्रिप्ट वगैरे स्क्रिप्ट नसते आपलं, डायरेक्ट जागेवर असतंय सगळं. ते म्हणजे ताबडतोड. नाही मोठा ऐक ना, मोठेपणा वगैरे तसलं काही करत नाही ते. जे काही त्यांच्याकडून चुका झाल्यात का सगळं कबूल करतात लगेच. ते त्यांचे ते तिघ-चौघ मित्र गेले होते, बस इथं रस्ता चुकले, यांना पार बोलायला अवसर नाही यांच्या अंगात. हा ते कसं म्हणतंय, आता आम्ही रस्ता चुकलेलो आहे आणि मित्रांनो आता आमचं असं ठरलेलं आहे की आता आम्ही परत पार्किंगकडे जाणार आहे. म्हणजे त्या सीनला तुला सांगतो, माझ्या घरात लावलं होतं ना, माझी आई माझे वडील सगळे एवढे हसले. म्हणले कबूल पण करताय लगेच, कशाला सांगत बसलं, कुणाला कळलं असतं ते. आणि कुठं बोंबलत फिरत यात. म्हणजे त्यातून काय माहितीये, कुणी जर गेला तर ते लगेच म्हणणार तो गोवा बी चॅनल आहे तसं होईल बरं का आपलं. हा राहायचं आपलं, जायचं एकीकडे, निघू आपण दुसरीकडे. फिरायला गेल्यावर ह्याचा शिवनेरीवर डॉयलॉग ऐकला होता का तू एक? त्याला मी म्हणलं प्लॅन करून फसवू नको बरं का. ते म्हणते आजपर्यंत नाही असा शब्द टाकलाय का, हमक्या ईश्वर ससाने हे काय म्हणते म्हणजे लय मस्त ह्याचं मला ते लय गुण पडतं. इतकं छान असं व्यवस्थित हँडल करतो तो. हा म्हणजे असं आता एक सीन होता यांचा असा की हे कॉफी पिली हे, आणि कॉफी पिऊन ह्याच्याकडनं चुकून चहा शब्द आला. आणि मग हा त्याला म्हणतोय अरे कॉफी घेतली आपण, चहा नाही. तो म्हणतोय मी कॉफीच म्हणलं. ते म्हणतोय नाही तू चहा म्हणला. चहा म्हणलो का, बरं दिवशी सोडून चल पुढे. म्हणजे तिथंच मिळत नाही ना ते. एखादं कसं अरे काय तू, कारण त्याचा मोठेपणा दिसावा व्हिडिओ मध्ये, तो जरा खतरनाक वाटावा म्हणून तो लगेच काय करणार, बोलबच्चन टाकायचं बघणार. पण ह्यांचं तसं काम कर जरा, काम कर. इतकं नॅचरल असतं ते की विदाउट स्क्रिप्ट. आणि तेच लोकांना आवडतं. म्हणत येईल ते बोलायचं. हा परत ते तुझा मित्र होता ते, त्याला तू खांद्यावर हात टाकून गेला बघ, कुठला तू, कोल्हापूर. त्याच्यानंतर तू त्याच्या बरोबर थोडं कोल्हापुरी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला, पण काय जमलं नाही मला ते. नाही जमलं. परत तुम्हाला लग्नाला चल म्हणत होता कुठं, हो जेवायला आमचा हात धरूनच वडून घेऊन चालले ते, चलाच म्हणून जेवायला. म्हणजे तो सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, तुम्ही किती जण गेलते? दोघं. तुमचा व्हिडिओ किती जणांचा बदलला माहितीये? 6 जणांचा व्हिडिओ बनला. हा ती सगळी आली, सगळे आले. हा म्हणजे 6 जण कोण जे बोलले ते 6 जण. ते पोराचा रॅप नाही टाकला तू, ते पोराचा रॅप नाही. अरे काय झालं शिवनेरीवर मी काय म्हणलं की आपण आलो गडावरती, त्याचा रॅप नको नाही का, ते परत एखाद्याला थोडं वेगळं वाटेल, त्याच्यामुळे मग मी कट केला. कारण त्याचा रॅप काय होता, आप्पाचा विषय लय हार्डे. त्याचा पोलीस होता ना, IPS. ते म्हणतात IPS पप्पा IPS आहेत म्हणते माझे. इथं वडापावची तयारी चालू आहे आणि सिद्धू एकटा काय खात आहे. सिद्धू जरा दाखव बाळा. फराळी चिवडा. चिवडो आहे, चिवडो. चिवडा पण नाही, चिवरो, फरारी चिवरो खात आहे. आणि रोहित शिंदे पण त्याच्यासोबत खात आहे. आणि आद्या फक्त पावाला टोमॅटो केचप लावून खात आहे. आता पावामध्ये ना ते चिवडावर केचप आणि खा.
तर मित्रांनो हे बघा पावामध्ये काय काय जरा पावाचं अनबॉक्सिंग करून दाखव थोडं. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहे शेंगदाणे, त्याच्यामध्ये आहे केचप, वरून त्याच्यात आहे पुदिना आणि कोथिंबीर, आणि वरून त्याच्यावर लिंबू पिळत आहे. हे बघा मित्रांनो, असं काहीतरी बनवून खा आणि डायरेक्ट डॉक्टरकडे जा. कोथिंबीर समजून पुदिना कसं आधी कसं लागतंय ते खायला? पुदिन्याचे टेस्ट लागायला लागले. कोथिंबीर समजून पुदिना टाकलाय. रोहित्या काय करायचं माहिती सांग. शाळेसमोर 5 रुपयाला वडापाव भेटायचा. तिकडे नाही, मोठी पाहिजे विद्याधाम समोर. तर तेव्हा एक पाव घ्यायचा, गर्दी असायची, लोक असायची लय, म्हणून आहे ना एका मागे 1-2 वडे घ्यायचं आणि पावासोबत खायचं. म्हणजे 5 रुपयामध्ये 2 वड्याचे पैसे वसूल करत होता हा, त्याच्यामुळे त्यांनी दुकान बंद केलं. तरीका है भीक मांगने का? असं मीठ बी टाकतानाचे व्हिडिओ घ्यायचे असतात. अंधारात मीठ दिसणार आहे का? दिसते मग हे दाखवलं ना, पाव दाखव एवढे मोजून दाखव. तू मोज ना पाव, तू मोजायचे. वर 40 पाव. बघा मित्रांनो, रिकाम टेकडे माणसांची अशीच कामं असतात. न काय करता आपोआपच राहिले. आपलाच माणूस गद्दार निघाला शेवटी, नाही का? ते बरोबर तो गाडीवर लिहिला होता बघ त्याने, काय आपलेच गद्दार. नाही आपलेच गद्दार. आपल्या भाषा काय म्हणतो, आळूची वडी प्लस वडापाव तर मित्रांनो माझं खाऊन झालेलं आहे आणि अजून सुद्धा त्यांचं चालू आहे. आणि ईश्वरला कॉल केलेला आहे, लक्ष द्या. पण ईश्वरचं काही खरं नाही. किती राहिले बाप्पा अजून तळायचे वडे? 4 वडे तळायचे राहिलेले मित्रांनो. या इथं अजून वडे, इथं अजून तळत आहे आणि इथं पण वडे आहेत. स्पीकरला नको टाक रे, रडगाणं करतोय ते, आया उया उया करतोय ते कॉलवर. माया ओ सिद्धचा विषय कसा आहे की सिद्ध्या काय नाही, पोलिसांना अट्रॅक्ट करतो स्वतःकडे. तो रस्त्याच्या पलीकडे जरी असला ना तरी हरटेवाला पलीकडून येऊन इकडे याला फाईन मारतो. कधी झालंय आजपर्यंत जेव्हा पण ईशासोबत हे आता तर बंद झाले बरं का, कारण 4 व्हीलर शिवाय बाबा फिरत नाही. पण पहिल्यांदा जेव्हा पण बुलेटवर ईशासोबत जायली, बुलेटवर काय दुसऱ्या कोणत्या पण गाडीवर, आजपर्यंत असा एक पण दिवस गेला नाही की ईशासोबत हा गेला आणि ईशाला फाईन पडलं नाही. अरे त्याच्यासोबत ह्याच्यासोबत बी झालं. अरे याला पुण्यात बॅन करायला पाहिजे. सगळं आहे भाऊ, हेल्मेट आहे, लायसन आहे, सगळं, गाडीचे कागदपत्र सगळं आहे आमच्याकडे, तरी आम्हाला धरलंय ना आमच्याकडून पैसे घेतले. सिद्धे होता ना माग, ह्यांनी डील केली वाटतं पोलिसांसंग. 500 तुला 500. दीदी आलेली आहे या ठिकाणी. दीदी तोंड दाखव. हॅलो गाईज, कशी आहेस? हॅलो गाईज, वेलकम टू तळेगाव ढमढेरे. जरा इकडे येऊन बोल ना, जरा एवढ्या लांब आवाज रेकॉर्ड होईल का तुझा? कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहेत? बरे. आज तुम्ही पार्टी केली आहे, मग तुला बोलवलं होतं मी, तू आली नाहीस. आता आली ना, मग बस आता बरं वाटतंय ना. चल पलीकडे चल. नाही ते तो 5 मिनिटासाठी असतं. 5 मिनिटं नाही, ती क्षणाला बदलत असतं. अरे तुला कॉल केल्यावर जरा मोबाईल बघत जा ना. तो का आत्ता बघतोय? व्हेरी डेंजरस मॅन. हे बघ ह्याच्यात पुदिन्याची चटणी. याला चम्मच लागेल. दर चम्मच टाकू का? सर्व करा. लय झाली खूप झाली. हात बघ का तर कापतोय. अरे बाबा खाली टाकते, हात नाही तर कापत. मित्रांनो तुम्हाला माहिती हे का होत आहे? ओके, नसेल माहिती तर ती पावभाजीची व्हिडिओ बघा. मित्रांनो या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा मोठा झालेला आहे. बघा केचप किती पडलेले याच्याकडून. सिद्धू काय कधी आवाज मागाशी झाली ती. तो डोळे झाकीत आला पहिल्यांदा, परत गेला पुन्हा डोळे झाकीत आले. डोळे झाकीतच जातोय तो. त्याचं लय भारी आपलं, असं बारीक कुणा कळणार पण नाही आणि कुणाकडे बघितलं. उन्हात बघायचं, उन्हात तर कळतच नाही. मित्रांनो आम्ही चाललेलो आहोत आता पिक्चर साठी, कारण रोहितचा पगार झालेला आहे. ए दिलदार इकडे ते तोंड बघा मित्रांनो, दिलदार मनाच्या राजाचं. वक्षील आहे स्वप्न, वक्षील. रमेश शेठ शिंदे पाटील.
जमतंय की आमचे मित्र संस्कृती एंटरप्राइजेसचे सर्व यांनी आताच त्यांना 9,706 रुपये RTGS केलेले आहेत. तरी माझी आणि सर्व मित्रांची अशी इच्छा आहे की रोहित त्यांनी 9,000 आमच्यावर खर्च करावे. 9,700 700 त्यांना राहू द्या. 706 आहे ना, 6 रुपये राहतील त्यांना. तरी 9,706 मधील त्यांनी 9,000 बरं ठीक आहे 9,000 रुपये मित्रांपायी जरा ट्रान्सफर करतो काय दुसरीकडे अकाउंट काही झिरो करून दाखवतात काय मला. नाही आलेच नाही. मेसेज पडलाय हा पैसे उद्या येणार. नाही त्यांनी सगळ्यात पहिले स्वप्नालाच दाखवलं ना मॅसेज, त्याचं चुकलेलं आहे त्याचा. आता ते शब्द बदलू शकत नाही. झाले RTGS चा मेसेज आलाय. 1.5-2 तास लागतात त्याला अकाउंट. मग आम्हाला जायला बी 1.5-2 तासच लागणार आहे. चालतंय मला कळतंय किती चालतंय त्याला. घेतोय म्हणा म्हणावं घ्यायचे आहे की नाही घेतलं की म्हणा. गाडावर बसायचं ना, आपल्या घरी नाही का? बघा मित्रांवर खर्च करायची वेळ आल्यावर घरच्यांना पैसे द्यायचे आठवायले. या ठिकाणी तुम्ही जसा माझा अपमान करायचा प्रयत्न करत आहात तो आम्हाला पटलेला नाहीये. आम्ही आक्षेप करतो या गोष्टीचा. अरे अपमानास्पदच आहेस तू. आईले याला काय बोलू भाऊ, उत्तर सुचत नाही याला. कमबॅक करावं लागेल लवकर. स्वप्न काहीतरी आठवून दे मला. आहे का म्हणजे माझा झालेला चालतो. आणि स्वप्नीला ना आमची जरा भाषेवरून काही चर्चा चालू होती. तर विषय कसा आहे तुम्हाला स्वप्नील स्वतः त्याच्या तोंडाने सांगत आहे. सांगा स्वप्नील काय म्हणणं आहे, विषय नेमका काय? जो आहे जो आता व्हिडिओ काढतोय हो समजा तो जरी दिसत नाहीये तरी तो आहे. एकदा तुम्ही फ्लॅश मारा आणि तोंड दाखवा. मित्रांनो या ठिकाणी खूप अशा अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत की मी अंधारात दिसत नाही. हे सर्वच चुकीच्या अफवा आहे. तुम्ही बघू शकता. फ्लॅश बंद केलं की तुम्ही मित्रांनो बघू शकता की मी या ठिकाणी दिसत आहे. एक मिनिट मी फ्लॅश बंद करतो तुम्हाला दिसेल. मित्रांनो तुम्ही 2 मिनिट साईड लावा. दूध का दूध पाणी का पाणी. मित्रांनो आता असं कसं म्हणजे अंधारात तो बी गायब होईल ना. नाही याला काय अर्थ आहे मग? अंधारात तो गायब होईल. थांबा. एक मिनिट रियालिटी दाखवू द्या जनतेला. त्याला समोर केलं जनतेला माझ्या. अंधारात तू पूर्ण अख्खा कॅमेरा समोरच हात ठेवल्यावर नाही. आता बघ ना. हो का मित्रांनो दिसत आहे मी तुम्हाला या ठिकाणी. आम्हाला दाखवायचंच नाही ना. काय झाला आभी कुठे आहे? हा आकाश दाखवा. नाही तुम्ही आकाश दाखवा आणि म्हणा आभी गायब झाला. तर मित्रांनो ही जी शब्दांची गुंतवण आहे या गुंतवणीमध्ये आपण गुंतलं नाही पाहिजे. आता मला परत पहिल्यापासून तो मुद्दा मांडावा लागणार आहे मित्रांनो. नाही तर तुम्ही नीट तो ऐकून घ्या कारण हा तुमचं आयुष्य बदलणारे शब्द असतील. हे एखाद्याचे मोटिवेशन असू शकतं. एखाद्याचं आयुष्य 2 मिनिटं कॅमेरा त्या शब्दामागे असू शकतं ते. 2 मिनिटं कॅमेरा बंद करा. या गोष्टीवर बोलू त्यानंतर चालू करू. तर मित्रांनो 200 रुपयाचा रोहित लोकर शिंदेची स्वप्नील पायकराव एकदा तुम्ही रोहित शिंदेच्या पॅन्टीची किंमत तर सांगा. 3,500 रुपये. ही तर माझी पण चप्पल नाही. ही तर स्वप्नीलची. हे 200 रुपयाला वापर लागले तिथं आणलेलं आहे. ही चप्पल बघा ब्रिक स्टोनची चप्पल आहे. 8,500 रुपये. टी शर्ट कोणता आहे अननोन 25,500 रुपये. नॉईज 6,500 रुपये. उलटा फिर बॅग बघू दे. डेल ती कम्प्युटरला ती लॅपटॉपला फ्री आलेली. लॅपटॉप 1.5 लाखाचा आहे. लॅपटॉपच 1.5 लाखाचा. GST वगैरे सोडून लय झालं. आता मला घरी जावं असं वाटायला लागले. बरं मग काय मग आता खर्चाचं काय? आता आज पगार झालाय त्याचा खर्च. आता गाडी घेतोय त्याचा खर्च असलं काही नाही. शेट आम्हाला म्हणू नका. आम्ही तुला म्हणायचे. तर मित्रांनो या ठिकाणावरून आता निघण्याची वेळ आलेली आहे जवळच.